नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु कुणबीला आणि इतर ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी लावून धरली होती, जे की राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. परंतु ज्यावेळेस राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्यांना कुणबीच्या नोंदी देऊन ओबीसी मधून आरक्षण त्या ठिकाणी आता जवळपास लागू झालेले आहे. यानंतर छगनराव भुजबळ यांनी थेट मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो निर्णय झालाय हा दबावापोटी जर सरकार घेत असेल तर हे योग्य नाही. असा दबाव आणून निर्णय घेणं हे टिकणारा निर्णय नाही. जर आज मागच्या दारानं मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण जवळजवळ राज्य सरकारनं दिलेले हे आपल्याला मान्य नाही, कारण या ठिकाणी ओबीसी समाजाला त्या ठिकाणी अन्याय केलाय का मराठा समाजाला सरकारनं फसवलंय हे आपण लवकरच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर मराठा समाजाला ओपन मधून जे आरक्षण होतं, आता त्या आरक्षणामधून मराठा समाज हा कुणबीमध्ये आलाय. ज्या ठिकाणी 17% आरक्षण आहे, या ठिकाणी मराठा समाजाला ते आरक्षण मिळेल, परंतु 50% मध्ये ओपन असलेलं आरक्षणामध्ये मराठा समाजाला लाभ होणार नाही, असं म्हणून छगनराव भुजबळ यांनी एक प्रकारे मराठा समाजाने जरांगे पाटलांना कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण मिळाले याचे सुद्धा सुतोवाच या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, पहिल्यापासून सुरुवातीपासून जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करतायत त्यांचा आणि छगनराव भुजबळ यांचा जो एकमेकांना विरोध झालेला आपण पाहिलं, एकमेकांशी जुगलबंदी या महाराष्ट्रामध्ये लागलेली आपण पाहिली. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे आंदोलन सोडलं, यांनी या मागण्या मंजूर केल्या आणि याला संपूर्ण कॅबिनेटची मान्यता असते, याला सत्ताधारी आमदारांची त्या ठिकाणी मान्यता असते, असं गृहीत धरलं जातं. त्याच मंत्रिमंडळामध्ये छगनराव भुजबळ हे मंत्री आहेत, तरी सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय त्याला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि या संदर्भात ओबीसी समाजानं आणि विशेषतः महात्मा फुले समता परिषद, जी की छगनराव भुजबळ यांची संघटना आहे, त्यांच्या वतीनं या मराठा समाजाला दिलेल्या अध्यादेश आणि GRच्या विरोधात आपण त्या ठिकाणी आक्षेप नोंदवावेत, अशी त्यांनी विनंती आणि आवाहन समाजाला केलेलं आहे आणि त्या संदर्भात आक्षेप सुद्धा नोंदवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होईल, असं छगनराव भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर अशा पद्धतीनं सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं, एखादं शपथपत्र दिल्यानंतर त्यांना आरक्षणामध्ये घेणं, असं जर होत असेल तर हे कोणत्याही जातीमध्ये कुणीही शपथपत्र देईल आणि कुणीही सगळे सोयरे सांगून त्यामध्ये येईल, असा गंभीर प्रश्न छगनराव भुजबळ यांनी उपस्थित केला. आणि या विरोधात आम्ही तात्काळ एक बैठक घेत आहोत आणि पूर्ण अध्यादेशाचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याचा विचार आम्ही या पुढच्या काळामध्ये करू. 16 फेब्रुवारीपर्यंत आम्ही हे पूर्ण याची माहिती घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. परंतु मित्रांनो, छगनराव भुजबळ यांनी 28 जानेवारी म्हणजे 27 जानेवारीला मराठा समाजाला कुणबीचं आणि ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालेले, अनेक अध्यादेश राज्य सरकारच्या वतीनं काढलेले. त्यानंतर छगनराव भुजबळ यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यांनी तात्काळ 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आपल्या शासकीय निवासस्थानावर तमाम ओबीसी नेत्यांचं, ओबीसी कार्यकर्त्यांचं, ओबीसी समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी बोलवली आहे. आणि या बैठकीमध्ये या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं, ओबीसीचा लढा कसा उभा करायचा, यासाठी त्यामध्ये विचारविनिमय होणार आहे. आणि मित्रांनो, राजकीय विश्लेषक आणि काही आपले मित्र, पत्रकार मित्र या ठिकाणी सांगतात की छगनराव भुजबळ यांनी यापूर्वी शिवसेना सोडताना मंडल आयोगाच्या संदर्भात मी शिवसेना सोडली असं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि ओबीसीच्या लढ्यासाठी मला कुठल्याही मंत्रिपदाची लालसा नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं. कदाचित उद्या 28 जानेवारीला जी 5 वाजता त्यांनी बैठक बोलली ओबीसी समाजाची, यावेळी छगनराव भुजबळ हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असंही या ठिकाणी सुतोवाच अनेक जण करून दाखवतात. खरोखर छगन भुजबळ राजीनामा देतील का, या घटनेवर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मित्रांनो, मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये छगनराव भुजबळ ही विरोधात उभा राहिले. वास्तविक पाहता छगनराव भुजबळ यांच्यावर ईडीची कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला त्यांनी सोडलं. यावेळेस त्यांची नाचक्की झाली होती, राजकारणातून ते मागे पडले होते, त्यांचं नाव राजकारणातून बाजूला गेलं होतं आणि त्यांना विरोध जास्त होत होता. अशाच वेळी मराठा समाजाने जरांगे पाटलांना विरोध करत ओबीसीचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले आणि पुन्हा एकदा राजकारणामध्ये ते सक्रिय झाले. मी मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही आणि हे मिळत नसतं, असं ते घणाघातीपणे जाहीर सभांमधून सांगत होते. परंतु आज मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना आरक्षण लागू झालेले, त्यांचा तो विजय झालेला आहे. यामध्ये छगनराव भुजबळ आणि ओबीसी समाजाला मोठा हादरा बसलेला आहे. आणि म्हणून हे राजकीय अस्तित्व पुन्हा टिकवायचं असेल तर आपल्याला ओबीसींचा लढा उभा करावा लागेल, ओबीसींचं नेतृत्व करावं लागेल, तरच या पुढच्या काळामध्ये आपण राजकारणामध्ये टिकू. हे छगनराव भुजबळ यांची मानसिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ती असायलाही पाहिजे, कारण ते राज्यकर्ते आहेत, राजकारणी नेते आहेत. आणि त्यामुळं जर ओबीसींचा लढा आपल्याला उभा करायचा असेल तर राज्य सरकारमध्ये राहून, मंत्रिपदावर राहून आपल्याला हा लढा लढता येणार नाही. आणि म्हणूनच कदाचित
ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही आक्षेप घेतो असं बोलले नाही, तर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही आक्षेप नोंदवायचं आवाहन करतो असं ते म्हणाले. म्हणजेच राजकीय पक्ष सोडून सामाजिक संघटनेमध्ये ते सक्रिय होत असल्याचे संकेत या ठिकाणी त्यांनी बोलण्यातून दिलेत. आणि म्हणून उद्या 5 वाजता जी बैठक छगनराव भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बोलवली आहे, त्या ठिकाणी ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जाते. खरंच छगनराव भुजबळ हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का आणि ओबीसी साठी पुन्हा नेतृत्व म्हणून ते राज्यभर लढा देतील का, याकडे तुमचं आमचं लक्ष आहे. या 28 जानेवारीच्या सायंकाळच्या 5 वाजेच्या ओबीसीच्या बैठकीकडे आणि छगनराव भुजबळ यांच्या भूमिकेकडे तुमचं आमचं आणि डीएस न्यूजचं लक्ष त्या ठिकाणी आवर्जून राहील. काय घडामोडी घडतात हे सुद्धा आपल्यापर्यंत या ठिकाणी सांगितलं जाईल. परंतु मित्रांनो, एकीकडे ओबीसी आणि मराठा समाज हा गाव पातळीवर खांद्याला खांदा देऊन काम करतोय, एकत्रितपणे काम करतोय. आणि जे आरक्षण मराठा समाजाला मिळालं ते घटनेनुसार त्यांच्या ज्या नोंदी सापडल्या त्याच मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण यापूर्वी जे महाराष्ट्रात इतर भागात लागू आहे तेच आता मराठवाड्यामध्ये सुद्धा लागू होणार आहे. यामुळे ओबीसी आणि मराठावाद होण्याचं काहीही कारण नाही. हे सातत्यानं मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा सांगतायत, काही ओबीसीचे पदाधिकारी सुद्धा सांगतायत. परंतु छगनराव भुजबळ हे मात्र हे मानायला तयार नाही आणि ओबीसीवर अन्याय होतोय ह्याच झेंडा आणि हेच ब्रीद घेऊन ते पुढे निघतायत. त्यामुळं कदाचित हा लढा उभा करण्यासाठी ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि समाजासाठी ते एकोप्यानं काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करतील असं या ठिकाणी एक राजकीय विश्लेषक आपल्याला बोलतायत आणि आपलं सुद्धा तसं मत आहे. खरंच छगनराव भुजबळ हे समाजासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देतील का आणि समाजाची ताकद उभा करून ओबीसीचा लढा पुन्हा महाराष्ट्रामध्ये एकजुटीनं तीव्रतेने ते लढतील का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, कारण समाज म्हणून आणि डीएस न्यूजचे जाणकार प्रेक्षक म्हणून तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते संपूर्ण महाराष्ट्रातून येतं. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.